आणि आता बातमी जळगाव जिल्ह्यातून आहे। जळगावातल्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे आता उघडण्यात आलेत। सध्या हतनूर धरणातनं 8405 क्युसेकनं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये ही पाण्याची आवक चांगलीच वाढली आहे। तर सलग दुसऱ्या दिवशी तिकडे चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान खात्यानं चंद्रपूरला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। तर या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत, त्यामुळे पूर परिस्थिती एकूणच निर्माण झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळपासून हलक्या सरी बरसत असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे। काल देखील रेड अलर्ट देण्यात आला होता। काल शाळा महाविद्यालय प्रायव्हेट कोचिंग क्लासेस यांना सुट्ट्या देण्यात आले होते, परंतु आज देखील रेड अलर्ट आहे, परंतु कुठल्याही प्रकारे शाळा महाविद्यालय सुट्ट्या देण्यात आले नाहीये। तर रोहिणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्याची चिंता मिटली असल्याचे चित्र सध्या तरी चंद्रपूर जिल्ह्यात दिसून येत आहे। पुन्हा काही दिवस अशाच प्रकारे पाऊस पडला तर नक्कीच चंद्रपूरकरांची चिंता वाढू शकते। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। आणि आता बातमी पुण्यात नाही। खेड तालुक्यातील चासकमान धरण हे 90% भरले। धरणातील पाणी साठा 90%वर आल्यामुळे खबरदारी म्हणून आता धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातनं सध्या 3552 क्युसेकनं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान वसई विरारसह पालघर जिल्ह्यात सुद्धा आज दिवसभर हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय। पालघरमधील तानसा नदीला पूर आलेला आहे, काही प्रमाणात हा पूर आलेला आहे। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टीही जाहीर करण्यात आली। शिवाय दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। मी आता मुंबई अहमदाबाद महामार्गावरल्या तानसा नदीवरती आहे। आपण ही तानसा नदीमध्ये जर बघितलं तर काही प्रमाणामध्ये नदीला पूर आलेला आहे। मात्र आभाळ जर बघितलं तर आभाळ हे पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे। एकंदरीतच जर बघितलं तर आज पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पूर्ण आज दिवसभरासाठी शाळांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे। तर जिल्ह्यामधले जे 3 धरणं आहेत, एक तर मोडकसा धरण आहे, तानसा धरण आहे आणि मध्य वैतरणा धरण आहे। या तिन्ही धरणामधला जे ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा पाण्याचा विसर्ग जो आहे हा कालपासून सुरू केलेला आहे। पाऊस सुद्धा सकाळपासून पडलेला नाहीये, त्यामुळे या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर दुपारनंतर तरी पाऊस पडेल का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार, पालघर। आणि आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशिकच्या खैरेवाडीत चिमुकले आणि पालकांना शिक्षणासाठी अगदी जीवघेणा प्रवास करावा लागतोय। तर दुसरीकडे नांदेडच्या हाडोळी सलगरवाडीमध्ये सुद्धा पांदण रस्त्याचे काम अडवल्यानं विद्यार्थ्यांना पाण्यातनंच वाट काढत शाळा गाठावी लागते। गावकरी आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या रस्त्याची मागणी केली आहे। आता कधी याची दखल घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय ही चिमुकली या अशा रस्त्यात शाळा गाठतात, तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा अशा प्रकारे या धोकादायक पाण्यातनं रस्ता काढावा लागतोय।